इयोब अध्याय 12। मग इयोबाने प्रत्युत्तर केले, खरेच तुम्हीच काय ते मानव प्राणी, तुम्ही मेला की ज्ञान नष्ट झालेच। मलाही तुमच्यासारखी बुद्धी आहे, मी काही तुमच्याहून कमी नाही। अहो, असल्या गोष्टी कोणास ठाऊक नाहीत। मी देवाचा धावा करी व तो माझे ऐके, त्यामुळे मला माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी हसावेना, धार्मिक व सात्विक मनुष्याला हसावेना। सुखी मनुष्याच्या मते विपत्ती तिरस्कारास पात्र आहे। ज्यांचे पाय लटपटतात त्यांचा तिरस्कार तत्काळ होतो। लुटारूंचे डेरे समृद्ध असतात, जे देवाला चेतवितात ते निर्भय राहतात। ते आपल्या हातालाच आपला देव समजतात। तू पशुस विचार, ते तुला शिकवितील। आकाशातील पक्ष्यास विचार, ते तुला समजावून देतील। अथवा पृथ्वीशी बोल, ती तुला शिकवील। समुद्रातील मत्स्य तुला सांगतील। परमेश्वराच्या हाताने हे घडले आहे असे ह्या सर्वावरून कोणाला समजावयाचे नाही। त्याच्याच हाती सर्व प्राण्यांचा जीव, सर्व मानवजातीचा प्राण आहे। जीभ अन्नाची रुची घेते, तसा कान शब्दाची पारख करीत नाही काय? वृद्धाच्या ठायी ज्ञान असते, दीर्घायू मनुष्याच्या ठायी समज असतो। त्याच्या ठायी ज्ञान व बल ही आहेत, युक्ती व समज ही त्याचीच आहेत। पहा, तो जे मोडितो ते पुन्हा उभारिता येत नाही। त्याने एखाद्याला बंधनात ठेविले तर त्याला कोणाच्याने खुले करवत नाही। पहा, तो जलवृष्टी आवरितो आणि सर्व पाणी आटून जाते। ती तो सोडितो आणि तीमुळे पृथ्वी उद्ध्वस्त होते। सामर्थ्य व चातुर्य ही त्याला आहेत। भ्रांत होणारा व भ्रांत करणारा हे त्याच्या सत्तेत आहेत। तो राजमंत्र्यास अनवाणी घेऊन जातो, तो न्यायाधीशास मूढ ठरवितो। तो राजांची सत्ता मोडितो, त्यांच्या कमरेस बंधन लावितो। तो याजकाला अनवाणी घेऊन जातो, स्थिरपदी असलेल्यास तो उलथून टाकितो। तो भरवशाच्या मनुष्यांची तोंडे बंद करीतो, वृद्धांचा विवेक हरण करीतो। तो सरदारांवर उपहासाचा वर्षाव करीतो, प्रबलांचा कमरबंद सैल करीतो। तो गूढ गोष्टी अंधकारातून काढून प्रगट करीतो, तो मृत्यूछायेला प्रकाश दाखवितो। तो राष्ट्रांची समृद्धी करून मग त्यांचा विध्वंस करीतो। तो राष्ट्रांचा विस्तार करून मग त्यांचा संकोच करीतो। तो पृथ्वीवरील लोकनायकांची बुद्धी हरण करीतो, त्यास मार्गरहित वैराण प्रदेशात भटकावयास लावितो। त्यांचा प्रकाश नाहीसा होऊन ते अंधकारात चाचपडत असतात। तो त्यास मद्यप्यांसारखे झोकांडे खावयास लावितो।